मला आठवतंय की मी नवीन-नवीन इंडस्ट्रीत आले होते आणि एक मराठी पिक्चरमध्ये एक छोट्याशा भूमिकेसाठी कोल्हापुरात गेले होते आणि कोल्हापुरातून निघाले तर म्हटलं चला कोल्हापूर अंबाबाईच्या दर्शनाला जाऊया. अंबाबाईचं दर्शन करून मी बाहेर आले, एवढ्यात एक व्यक्ती मला क्रॉस करून गेली. तर म्हणाली, "काय माझ्या बाबाचं दर्शन नाही करणार का?" तर मी म्हटलं, "कोण बाबा तुमचे?" ते म्हणाले, "हे काय?" तर ते तिथेच गजानन महाराजांचं छोटं कोल्हापूरच्या मंदिरात माहिती आहे ना, अशी हो, छोटी-छोटी हो. मंदिरं आहेत हो, बाजूला. हो. तर म्हटलं, "चला." सो इट वाज लाइक कॅज्युअली चला. म्हणून मी गेले आतमध्ये. ते घेऊन गेले मला. तर मूर्ती होती तिथे. आज मला वाटतं तिकडे सगळं मंदिराचं काहीतरी हे झालेलं आहे. कारण मी मागच्या वेळेला गेले मला नाही दिसलं ते. आणि त्याच्या बाजूला ते उभे राहिले होते. म्हणजे पूर्वीच्या काळी माहिती आहे आपण ते पट्ट्या-पट्ट्यांचे हाफ हां, 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 शॉर्ट्स टाइप हां. चड्ड्या बरोबर. घालायचे, आजोबा वगैरे बरोबर, घालायचे बरोबर. असे. आणि असेच होते की गोरे, घारे डोळे आणि केस नव्हते आणि असं सगळं. तर मी म्हणजे त्यांना बघून म्हटलं, "अच्छा, चला," असं म्हणून मी गेले. आणि मग ते मी उभी होती नमस्कार करून मूर्तीसमोर आणि ते बरोबर मूर्तीच्या शेजारी उभे होते. तर मी म्हटलं की काय एवढं माझ्या आयुष्यात स्ट्रगल आहे? का का हे सगळं असं होतंय माझ्याबरोबर? का माझ्या आयुष्यात प्रेम नाही? का माझ्या आयुष्यात नाती-गोती नाही? का माझ्या आयुष्यात सुख नाही? तर त्यांनी मला त्यावेळी सांगितलं की असा एक आरसा असतो ना, असा एक छोटासा एक आरसा आहे. जाईल सगळं. मी तुला काही दिलं तर तू वाचशील का? त्यावेळी तर आपण जोशमध्ये असतो ना, असं कोणी हं, सांगितलं. बरोबर. हो. पण त्यांनी मला तिकडे एक छोटीशी असलेली पोथी हातात दिली आणि म्हणाले, की "चुकणार नाही?" म्हटलं, "नाही." "रोज वाचा." म्हटलं, "हो." आणि म्हणून मी अशी ती पोथी घेतली आणि मी नमस्कार केला मूर्तीसमोर आणि जेव्हा मी डोळे डोळे उघडले, त्या एक क्षण मला ते डोळे आणि हे डोळे सारखे वाटले. माझे एक्सप्रेशन्स असे होते, असे होते. मी विचार करायच्या आत ती व्यक्ती गायब झाली होती. ओके. मी एक छोटंसं मंदिर आहे. मी पटकन बाहेर आणून शोधाशोध करतेय, की आत्ताच डोळे उघडल्यानंतर हे उतरलेत म्हणजे हे इथेच कुठेतरी असतील ना. ते कुठेही नव्हते. तेव्हा नाही कळलं हे महाराज आहेत. तेव्हा नाही कळलं आपल्याला साक्षात दर्शन दिलंय. मग तिकडनं आम्ही निघालो ट्रेन बसमध्ये मी एस-टीमध्ये बसले आणि त्यावेळेला मी पहिली झी हिंदीची सीरियल साइन केली होती हसरते. हं. आणि पहिला हिंदी सीरियलचा तो ब्रेक होता. त्याच्यामुळे खूप एक्साइटेड होती मी आणि आम्ही निघालो आणि त्यावेळेला तर ॲडजस्टमेंट्स हा प्रकार नव्हता. हं. त्याच्यामुळे सकाळी 8:00ला पोहोचणं सेटवर आणि तिकडे मी अजून कोल्हापुरात होते. रात्रीची बस होती. त्यावेळेला स्लीपर कोच आणि असं सगळं. तर मी निघाले, वाटेत बसचा ॲक्सिडेंट झाला. मग आम्हाला सगळ्यांना उतरवलं. मग दुसरी बस येईपर्यंत थांबलो. मग त्याच्याने गेलो तर त्याचं टायर पंक्चर झालं. ते असं बरंच काही झालं. मी म्हटलं, "हे मला नाही कळत आहे. या बाबांनी जे काही केलंय ना, यांच्यामुळेच मी हे सगळं पूर्ण करू शकत नाहीये." असं ओके. ते हां, पण आपला हे एक भ्रम असतो किंवा भ्रम असतो आणि अशा वेळेला असंच सुचतं. हं. आज नाही सुचणार, पण त्यावेळी स्ट्रगल सुचतं. पिरियडमध्ये हेच सुचतं. तर मी म्हटलं, "बापरे!" मग कशी-बशी मी पोहोचली सेटवर आणि त्यांनी असं 1.5-2 पानाचा सीन दिला आणि माझ्यासाठी असं होतं, माझा श्वास अडकला होता. मी म्हटलं, "हे हे" आणि सगळे सीनियर कलाकार होते आणि मी नवीन होते. हं. तर त्याच्यामुळे डायरेक्टर फ्रस्ट्रेशन आणि राग कोणावर काढणार? तर न्यू कमरवरच काढणार ना. आणि ते 1-2 टेकमध्ये मी नाही बोलू शकली, तर त्यांनी मला खूप मोठी घाणेरडी शिवी दिली. आणि मग त्याच्यानंतर मी म्हटलं, "बास, हे सगळं ह्याच्यामुळे झालेलं आहे. आता हे काही नाही, म्हणजे पोथी-बिथी वाचणं हे काही नाही करणार." आणि मी ती पोथी नाही आठवत मी कोणाला दिली, काय दिली आणि मी बंद केलं.